अविनाश पवार ॲग्रीवीर सायन्समध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करतो. आणि आज आलेलो आपण सोनवडा या गावामध्ये. सोनवडा काकाच्या प्लॉटवर आलेलो आहोत, सुदाम राठोड. तर आता त्याचा मी परिचय घेतो. आणि मिरचीवर नाही का जे ॲग्रीवीर सायन्सचे जे प्रोडक्ट होते, भूमिरक्षा कवच, भूमिरक्षा त्रिशूल, भूमिरक्षा त्रिशूल, असं म्हणजे असे 2-4 मिळाले किटा दिलते. तर आता ते किटाचं रिझल्ट बघण्यासाठी आम्ही त्याच्या प्लॉटवर आलेलो आहोत. तर आता काका संग परिचय घेतो. काका पूर्ण नाव सांगा तुमचं. माझं नाव आहे सुदाम उंदराजी राठोड, राहणार सोनवाडोला. सुदाम उंदराजी राठोड, राहणार सोनवाडोना, तालुका नेर, जिल्हा यवतमाळ. बरं, माझ्याजवळ ॲग्रीवीरचे औषध मिळते म्हणून तुम्हाला कुठून माहीत झालं? मला माहीत झालं माळहिवरावरून. माळहिवऱ्याहून. हो. तुमचं सोयर आहे का तिकडे? हो, सोयर आहे. त्या काय म्हणे? तर तिथं या म्हणे तुम्ही, मी औषध आणून देतो म्हणे. एक फेर त्याही आणून दिलं तर रिझल्ट चांगला भेटला तर डबल मी आलो तुमच्याकडं. आता तुम्ही बाटल्या मला वाटतं तिकडे विहिरीकडे फेकले, हा. पण बाटल्या काही आणले नाही. तर याईने नाही का सुरुवातीला नाही का भूमिरक्षा कवच मारलं. आता भूमिरक्षा कवच मारल्यावर ते मारल्याबरोबर यायला किती दिवसात समाधानी झाले तुम्ही? म्हणजे 3 ते 4 दिवसात समाधानी झाले. 4 दिवसात तुम्ही समाधानी झाले. हा. तर तुम्हाला वाटलं की बाई हे सगळ्या औषधामध्ये नाही का हे औषध चांगलं आहे. हा. मग कुठं कुठून औषध आणून मारलं तुम्ही? किती स्प्रे झाले याच्यावर? प्रत्यक्ष म्हणून दारेवावरून आणलं. हा. रामनाथ कृषी केंद्र हा. आणि जयस्वाल नेर कृषी हा. केंद्र, हा. हे दोन्ही कृषी केंद्र चालवले मी. हं. पण मला हे औषध भेटल्याबरोबरच मी तुमच्याकडे आलो. तुमच्याकडे आले. तर हा. तुम्हाला मी त्या दिवशी दिलं औषध. हा. तर याईनं नाही का जे ॲग्रीवीर सायन्सचे भूमिरक्षा कवच, भूमिरक्षा त्रिशूल मारलं. तर दाखव बाबू मिरचीची ग्रोथ याची कशी बनली आज. एप्रिल महिन्याची लागवण आहे काकाजी नाही? हो हो. पहा, दाखव दाखव अशी झाडं. शेतकऱ्याला वाटेल 1-2 झाडं दाखवते. दाखव, पहा मिरची कशी लागून राहिली. झूम करून दाखव बाबा जवळून. पहा मिरची. यावर्षी ऊन कसं होतं काकाजी? ऊन भयानक ऊन होती. माझा मिरची मला 1 महिन्या पहिलेच पाहिजे होती, 15 दिवस पहिले पाहिजे होती. या उन्हामुळे तुमचा आमच्या जवळ याला उशीर झाला. तुम्ही सुरुवातपासून जर आले असते आमच्या जवळ, हा. तर आज तुमच्या मिरचीला मिरचीच लावून दिली असती. तर मी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना वारंवार माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये एकच सांगणार आहे, ते तुम्ही विश्वास करा. विश्वास केल्यावर नाही का सगळं काही बरोबर होईल. म्हणजे बा असं शेतकरी काय करते की बा यूट्यूब पाहते आणि यूट्यूब पाहून असं भन्नाट होऊन जाते की बा यूट्यूबवर फेक राहते. पण मी अंतःकरणापासून सांगतो की आमच्या औषधामध्ये फेक नाही. जर तुम्हाला रिझल्ट नाही आलं तर मला तसंच कॉल करा, तसेच पैसे तुम्हाला मी परत वापस देऊन टाकू. हे माझं चॅलेंज. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना भूमिरक्षा कवच, भूमिरक्षा त्रिशूलबद्दल अंतःकरणापासून सांगा काकाजी. व्हिडिओ यूट्यूबला जाते की शेतकऱ्याची फसवणूक झाली पाहिजे. शेतकऱ्याची फसवणूक तुमच्या दुकानावर नाही झाली. मी तर म्हणतो बा माझी तर नाही झाली, माझी तर मिरची आली म्हणून मी डबल तुमच्याजवळ आलो, टिबल तुमच्याजवळ येऊन राहिलो. आधी माझं दुकान इथून नाही का 100 किलोमीटर आहे. 100 किलोमीटर हे गाव लोणबेळ म्हणजे सोनवाडून येऊन 100 किलोमीटर आहे. 100 किलोमीटर. 100 किलोमीटरवर चाललो. माझ्या घरी कृषी केंद्र आहे चुलत भावाचा, पण मी तिथं सुद्धा नाही घेत. नेरमध्ये नाही घेत, यवतमाळमध्ये नाही घेत. मी तिथं लोणबेळ म्हणजे खाऊन चाललो, मला रिझल्ट लागला. रिझल्ट लागला. हा. पण मी बी सांगतो त्याच्या घरी बी त्याच्या चुलत भावाचं कृषी केंद्र आहे म्हणते, पण जे समाधानी औषध आहे हा. ते समाधानी औषध त्याच्यात नाही. पण मी मिरचीवर औषध टाकलं आमचं. तुम्ही कोणीही पिकावर घे. आता सोयाबीन आहे लोकांचं. सोयाबीन नाही का यावर्षी नाही का पाऊस नाही तर नाही का सोयाबीन कोणाचे पिवळे येऊन राहिले, कोणाचं सोयाबीन असं उगवलं नाही, थोडं पतलं उगवलं. पण मी एवढं चॅलेंज करून सांगतो की सोयाबीनवर, कॉटनवर कोणतेही पीक राहू द्या, त्याच्यावर तुम्ही भूमिरक्षा कवच, भूमिरक्षा त्रिशूल मारा, तुमचं सगळं काही समाधान. आता एक आमच्याजवळ असं एक झटका नावाचं एक प्रोडक्ट आहे. लोक नाही का नीलगाई, रानडुक्कर यांना एवढे त्रस्त आहे. तर त्याने जर ते आमचं झटका नावाचं औषध जर मारलं त्या पिकावर तर नीलगाय, रानडुक्कर येणार नाही. आणि जर खाल्लं समजा औषध टाकून जर खाल्लं तर आम्ही त्याचे पैसे परत वापस देऊ. अशी कोणतीच कंपनी सांगणारी नाही की आम्ही पैसे परत देणारी. हां, आणि जर त्याने समजा खाल्लं तर काय म्हणते, खाल्ला असेल, गेला असेल, पाणी पडलं असेल, तसं नाही. फक्त एवढं चॅलेंज करून सांगतो, उगाडीमध्ये मारा, तुमचं सगळं बरोबरच होऊन जाईल. ब्लॅक थ्रिप कुठं वाटते का? नाही. हां, दाखव बाबू फुल यायचे. पा कोणत्याही फुलामध्ये पहा ब्लॅक थ्रिप. भूमिरक्षा कवच मारल्यानं नाही का, भूमिरक्षा त्रिशूल मारल्यानं कुठं दिसते का? तर मी मराठा शेतकऱ्यांना एकच वारंवार विनंती करतो की तुम्ही विश्वास करा. विश्वास केल्यावर सगळं काही बरोबर होऊन जाईल. धन्यवाद.